हाय हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत दिव्याला, दिवा जंक्शन नाही दिवा. तर आम्ही चाललो दिव्याला. माझे जे चुलते आहेत तर त्यांची 75 बड्डे आहे त्यांचा, आणि त्या बड्डेसाठी आम्ही चाललो. आणि बड्डे सेलिब्रेशन कसं होणार आहे, मी प्रत्येक वेळेसमध्ये की कसं होणार आहे, कारण की खरंच मला माहिती नसतं की पुढे काय शेड्यूल आहे आणि पुढे काय होणार आहे हे मला नाही माहिती. आणि फक्त आम्ही आता जाण्याचं काम करतो. आताच फोन जास्तीत जास्त वेळा येऊन गेलेत आणि आम्हाला असं वाटलेलं की आज आम्हाला नाही जमणार जायला, पण कसं असतं, इच्छा असते तिथे मार्ग असतो, असं झालं आमचं. आणि त्याच्यामुळे मला जायची खूप इच्छा होती की एवढं कसं आयुष्य माणसाला एकदाच मिळतं, आणि 75वी बड्डे आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे माझी खरंच इच्छा होती की जाण्याची. आणि चुलती असल्यामुळे कसं थोडंसं जास्त ओढ असते की जाण्याची. त्याच्यामुळे कसं मला जायचंच होतं खरं तर, आणि पावसामुळे थोडंसं हिरमोड झालेलं की नाही मिळणार जायला म्हणजे असं, पण नाही मिळालं जायला. आणि आम्ही आता सगळे ऑलमोस्ट रेडी होऊन खाली आलो आणि आता निघालो. तर मी अशी रेडी झाली. मम्मी मी ड्रेसवर जास्त लुकडी दिसते काय बघ. तू बारबी 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 दिसते ते आमच्या अशी रेडी झाले. आणि हे मी अशी रेडी. आम्ही निघालोत आता. आणि माझं नाव कुठे आहे इथे माहिती आहे का तुम्हाला? एक गोष्ट अशी की माझं इथे नाव आहे तर आम्ही आता निघालो. आणि बघू आता की काय तयारी केली आणि कसं होणार आहे सेलिब्रेशन. खूप गोंधळ असणार. मला वाटतं माझा तुमच्यापर्यंत पोचणारच नाही की मी काय बोलते ते. आणि दुसरी गोष्ट अशी की इथे इतकं छान वातावरण झालं, इतकं छान झालं आहे ना की असं रील करण्याचा मूड होते, पण मला आता वेळ नाही रील करण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी मला वेळ नाही आहे. आणि आम्ही आता माझं स्टँड आणलं, सगळं आणलं, पण माझं स्टँड घरात राहिलं आहे. आणि आम्ही निघालो होतो की आता बघू घरातल्यांची मी वाट होते की कधी येते. कारण आज मी खूप दिवसानंतर ही साडी घातली. मी किती दिवसानंतर साडी घातली. आम्ही इथून तिथून आमची स्वरा एकच ड्रेस घातली. इथून तिथून झाल्यानंतर आमची स्वरा, कारण की स्वराला तोच ड्रेस आवडतो. कारण की स्वराचा इतका फेवरेट ड्रेस आहे, तो इतका फेवरेट ड्रेस आहे ना. एवढे कपडे असून पण इथून तिथून तिथून इथून हा घेऊन फिरून किती पण ड्रेस काढेल तरी शेवटी तोच फिरून. आणि आम्ही असं आता अवताराला जाणार आहे आणि म्हणून तिकडं ना जसं बिल्डिंग जवळ येईल म्हणून ते निघतेच आता कसे पण जाणार गाडी बसली. तर आम्ही निघालोत. आणि मी कशी दिसते चकुली या हवेने? तर तेच पूर्ण सही होऊन जाते. आणि माझे पेपर संपत आले. हा, हिची एक्झाम संपली आता खरं तर. आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व सॅटरडे, त्याच्यामुळे कसं जरी झालं तरी चालेल. चालेल माझी पण बस. तर आम्ही निघायला लागली तुला. तर मला वाटतं मी आज हे सर्व मला वाटतं मी खूप दिवसानंतर घातले मी हे ना गं. मी साडी पण मला वाटतं मी खूप दिवसानंतर घातली. खूप म्हटलं तरी मला वाटतं की ह्याच्या आधी जो रील केला त्यावेळेस मी घातली होती, आणि त्याच्यानंतर मी आजच घातली आहे. आणि जास्तीत जास्त कसं आहे, अशा साड्या मला नाही घालायला. आणि आता वातावरण कसं झालं माहिती आहे, जेव्हा आम्ही आणि दुसरी गोष्ट अशी की मी साड्यांचं म्हणते की साड्या अशा ओकेजनली मला घालता नाहीत, कारण कसं जास्तीत जास्त सण असेल तर जा ना किनारीच्या म्हणा, किंवा कुठे जायचं असेल तर प्लेन म्हणा, किंवा फॅन्सी असं मला नाही घालायला मिळेल. त्याच्यामुळे मी म्हटलं आज पार्टी वेअर म्हटलं. मला खरं तर ब्लॅक घालायची होती, पण म्हटलं नाही, म्हटलं की मी खूप दिवसानंतर घालते, त्याच्यामुळे मी ही चॉईस केली आणि मग ही घालते. मेकअप तर काही जास्त केलेलं नाही जास्त. खरं तर बोलता बोलता माझ्या हातातनं माझा फोन पडला खाली, आणि नशीब माझं असं की फोन फुटला नाही. यांना किती वेळा मी सांगितलेलं की स्टँड घ्या, पण यांना नाही स्टँड नाही. आता पाऊस आला. ते ना बघू छत्री जरा, इतका पाऊस येतोय आणि मला आता इच्छा झाली की रील करण्याची. आणि मी रीलला शूट करणार आहे. मग मला इथे रील शूट करणार. चला मला ताप आलाय. चला चला भिजायचं नाही मला. आणि डॉक्टरने सांगितले भिजायचं नाही. तुला सांगितलं असेल, मला नाही ना. मला सांगितलं. तर आम्ही इथे निघालोत आणि बघू बड्डेचं काय होते काय नाही. आणि ओके आता
आता थोडंसं तिथे गेल्यानंतर आणि माझा जास्तीत जास्त ऐकू येणार नाही आहे, कारण इतका गोंधळ असणार आहे त्यामुळे मला वाटत नाही की मी बोललेलं आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या, ॲडजस्ट करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. टाटा. बाय 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 बाय. आई बसली मग आई कुठे बसली म्हणून तिला किती काळजी लागली. किती आलाय काहीस ग तू. कधी उगत मला एवढं काढू उगत त्याची केलं यार बुबानी. किती कॅडवर आणल्यात मामी त्यांनी. कॅडवर आहेत ना तू पण पहिला गेली झाली मला वाटलं कॅडवर आहे. फोटो काढायला कोणावर मी तर राहतो मी कांबला म्हणते आणि बसून काढायचं दोघांनी. ते कुठे गेले त्यांच्या काकूला आणायला गेलं. हॅलो चांगलं झालं. केक कापायचं की आता चकुली तू करायला चिवचिव हा चिवचिव मम्मीला आवडीची मम्मी नाही वाटते कधी फोटो काढा लेख फोटो काढा बाबाला डायबिटीज आहे.
बाबाचा एक बाबाचा एकट्याच मी काढतो तुला पाठवतो बाळाईचा पण एकट्याच फोटो काढतो संख्यान चाला आठीन चाला तुमचा नाही फक्त तोंडाला लावा शुगर फ्री आहे शुगर फ्री आहे केक शुगर फ्री कुठे आहे केक थोडा चारा थोडा लावा हो राव थोडा लावा फक्त हा भात पाय ना हो क्या पार्टी जायची पार्टी